आम्ही अनेक असे संकल्प समाजाच्या कल्याणासाठी घेतले आणि ती श्रींची इच्छा असते आणि म्हणून ते पूर्ण होतात. त्यातलाच एक संकल्प आहे मरणोत्तर देहदान. मेल्यानंतर आपण बॉडी शासकीय महाविद्यालयांना द्या, जेणेकरून तिथे अतिशय उत्तम प्रकारचे डॉक्टर तयार होतील आणि हे डॉक्टर समाजासाठी आपल्याला उपयोगी पडतील. त्यामुळे मेल्यानंतर आपला देह हा जर शासकीय महाविद्यालयांना फुकट दान दिला तर त्याच्यातून फार मोठी एक क्रांती होऊ शकेल. हे ज्यावेळी मी घोषित केलं तर बरेच जण माझ्याकडे पाहत बसले, पण मला ठाऊक होतं ही श्रींची इच्छा आहे आणि ती पूर्ण होणार. आणि आज अभिमानानं सांगावं लागेल की आज आपण 119 मरणोत्तर देहदान केलेलं आहे. त्यानंतर आजच्या घडीला अवयवदान 31 अवयवदान केलेले आहेत. म्हणजे मेल्यानंतर डोळे दान देणे, त्वचा दान देणे. मुलांनी लक्षात घ्यायचं याच्यातून आपण जर ठरवलं एखादी गोष्ट करायची तर काय करू शकतो. आम्ही असं ठरवलं, किडनी फेल्युअर, ब्लड कॅन्सर, सिकल सेल, थॅलेसेमिया नावाचे जे आजार असतात त्या पेशंटना नेहमी रक्त द्यावं लागतं आणि ते रक्तदान आपल्याला करता आलं पाहिजे. अशा पेशंटना आपण रक्त उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि दरवर्षी आम्ही 15 दिवसाचा कॅम्प घेतो आणि वैशिष्ट्य असं की 1 लाखाचं उद्दिष्ट ठेवतो. संकल्प 1 लाखाचा संकल्प केला आम्ही आणि तो संकल्प एवढा मोठा पूर्ण केला की 1,36,272 रक्त बाटल्यांचा विक्रमी ब्लड डोनेट करू शकलो आपण. तुम्ही ज्यावेळी मुलांनी अशा प्रकारचे संकल्प करता आणि ते पूर्णत्वाला न्याल त्यात तुमची समाज दखल घेतो. आमच्या कार्याची दखल तेलंगणा राज्यामध्ये, महाराष्ट्र सोडा आपलं राज्य आहे, महाराष्ट्र झालं, कर्नाटक झालं, गोवा झालं, त्याच्या पलीकडं असणारं तेलंगणा राज्य जे आहे त्या तेलंगणा राज्याच्या सरकारने त्याची दखल घेतली आणि परवांच्याच दिवशी रक्तदान डे होता आणि त्या दिवशी महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते आपल्या संस्थानाचा मोठा सत्कार झाला. त्या लक्षात घ्या, संकल्प हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी एक वैचारिक बैठक असावी लागते आणि त्यासाठी तुमचं मन उदात्त असावं लागतं, परोपकारी असावं लागतं. त्याचवेळी आपण अशा प्रकारची असंख्य कार्य करू शकतो. आपल्याकडे ॲम्ब्युलन्स सेवा चालू आहे. 53 ॲम्ब्युलन्स आज 17 ते 18 वर्ष चालू आहेत आणि जी ॲम्ब्युलन्स 25 ते 30 हजार लोकांचे प्राण वाचवते आणि ती विनामूल्य ॲम्ब्युलन्स चालवणं भल्याभल्याना जमत नाही, परंतु ते जर ठरवलं तर अशक्य नाही, हे मी माझ्या कृतीतून करून दाखवलं. त्यामुळे तुमचे संकल्प मोठे असले पाहिजेत